अध्यक्ष महोदय, FIR ची कॉपी जर आपण पाहिली, कुठल्या कलमा लावल्या होत्या त्यांच्यावर? 125A हा बेलेबल आहे, 125B आपण बेलेबल आहे, 288 आपण बेलेबल आहे. काय काय पूर्तता करायला पाहिजे, काहीच पूर्तता नाही त्यामध्ये. ज्या इंस्ट्रक्शन द्यायला पाहिजे होते त्या इंस्ट्रक्शनचं एकही फॉलो केलं नाही आणि तरी पण त्याला आपण दोषी धरत नाही. फायर ट्रेलर पंप इज नॉट प्रोव्हाइडेड. 2 सेफ्टी अधिकारी पाहिजे होते, एकच केला. फॅक्टरी मेडिकल ऑफिसर इज नॉट अपॉइंटेड. Live with wages recorded is not submitted to dish officer. Internal safety audit is not submitted. CCTV is not installed. CCTV पण नाहीये, इन्स्टॉल केलेच नाहीये. एक्सप्लोजिव्ह आहे, 9 प्रकारच्या एकही नॉट कम्प्लिटेड. हे काय करत होते अधिकारी? काल चौकात फाशी द्यायला पाहिजेत. एवढ्या लोकांचा जीव जातो आणि या कंपनी, अरे 302च दाखल व्हायला पाहिजे ना. तुमचा अधिकारी तिथे रेग्युलर सेफ्टीच्या दृष्टीने करायला पाहिजे, तेही नाही. ऑडिटचा पत्ता नाही. बरं, एक घटना झाली आपण समजू शकतो. मंत्री काय घाबरतात मला हे कळत नाही. 302 लावायसाठी हे औपचारिक आहे, तो उद्या बेल होईल. आज त्यांनी जर, मी चॅलेंज न सांगतो, उद्या बाहेर पडेल. आज कोर्टामध्ये ते पिटिशन दाखल केले त्यांनी बेलसाठी. हा माणूस, ही कंपनी 22 लोकांचा जीव घेऊन, पुन्हा अनेक लोक जाणार आहेत त्यामध्ये. 20, 25, 30 लोकांचा जीव गेल्यानंतर एका दिवसामध्ये बेल आउट होतो. असे कलम लावलेत.